एका तरुणाच्या आयुष्याचा निर्दयी अंत आणि एका कुटुंबाचा उद्ध्वस्त संसार हे चित्र फक्त एका क्षणिक संतापातून उभं राहिलंय। बहिणीच्या प्रेमसंबंधाच्या संशयातून पेटलेल्या रागानं विवेक गमावलेल्या आरोपीनं केलेल्या निर्गुण हल्ल्यानं समाजाला हादरवून सोडलं होतं। मात्र या अमानुष कृत्याला माणगाव न्यायालयानं कठोर उत्तर देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि कायद्याच्या चौकटीतून कोणताही गुन्हा सुटणार नाही हा ठाम संदेश दिलाय। 12 ऑगस्ट 2018च्या सायंकाळी संत निरंकारी भवनासमोर घडलेली ही घटना आजही परिसराच्या स्मरणातून पुसली गेलेली नाही। आरोपी सोरस उर्फ बेंड्या हरिश्चंद्र सावंत याच्या बहिणीचे मयत विशाल जुमरे याच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयानं निर्माण झालेला वाद हळूहळू उफाळत गेला आणि शेवटी त्याचं रूपांतर रक्तरंजित हिंसाचारात झालं। सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या नजरेसमोर आरोपीनं चाकूनं सपासप वार करत विशाल जुमरे याला ठार केलं। ही घटना केवळ एक गुन्हा नव्हता तर समाजाच्या संवेदनशीलतेवरचा थेट प्रहार होता। या घटनेनंतर माणगाव पोलीस ठाण्यानं तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाची सूत्रे हाती घेतली। तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि इतर तांत्रिक बाबींची साखळी जुळवत पोलिसांनी मजबूत केस उभी केली। न्यायालयात सादर केलेल्या या भक्कम पुराव्यांमुळे आरोपीच्या गुन्ह्याची साखळी स्पष्ट झाली। माणगाव रोहा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली। सरकारी वकिलांनी मांडलेला प्रभावी युक्तिवाद, साक्षीदारांची सुसंगत साक्ष आणि तपास अधिकाऱ्यांनी केलेले काटेकोर काम यामुळे न्यायालयानं आरोपी दोषी ठरवला। अखेर भारतीय दंड संहितेचा कलम 302 अंतर्गत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा आणि 3000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणा आणि न्याय प्रक्रियेला गती देण्यात पैरवी अंमलदार शशिकांत कासार, सहाय्यक फौजदार यांनी मोलाची भूमिका बजावली। त्यांनी खटल्यातील कागदपत्रांची अचूक पूर्तता आणि साक्षीदारांची वेळेवर उपस्थिती तसेच न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक ती समन्वय साधून तपास अधिकाऱ्यांना भक्कम साथ दिली। त्यांच्या या योगदानामुळे खटल्याला अपेक्षित दिशा मिळाली आणि न्याय प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरली। मात्र या निकालाचं महत्त्व केवळ शिक्षा देण्यात नाही तर समाजाला दिलेल्या इशाऱ्यात आहे। प्रेमसंबंध ही वैयक्तिक बाब असताना त्यातून उद्भवणारा अहंकार, मालकी हक्काची भावना आणि महिलांच्या स्वातंत्र्याकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन हीच अशा गुन्ह्यांची खरी मुळे आहेत। संशय, प्रतिष्ठा आणि आपलं म्हणणं चाललं पाहिजे या मानसिकतेतून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे। आज समाजाने या घटनेकडून धडा घेण्याची गरज आहे। प्रत्येक वादाचा शेवट हिंसाचारात होऊ लागला तर कायद्यालाही मर्यादा येतात। कुटुंब, समाज आणि शिक्षण व्यवस्थेनं संवेदनशीलता, संयम आणि परस्पर आदर यांची जाणीव रुजवणं अत्यावश्यक आहे। अन्यथा अशा घटना पुन्हा घडतील आणि प्रत्येक वेळी न्यायालयाला कठोर निर्णय देत समाजाला आरसा दाखवावा लागेल। माणगाव न्यायालयाचा हा निर्णय केवळ एका आरोपीला शिक्षा देणारा नसून गुन्हा कितीही गंभीर असला तरी न्याय उशिरा का होईना मिळतोच हा विश्वास दृढ करणारा आहे। हा निकाल म्हणजे न्यायव्यवस्थेचा धडकी भरवणारा इशारा आणि समाजासाठी जागृतीचा संदेश आहे। प्रतिनिधी मेघ तोडणकर, श्रीवर्धन।